महापालिका निवडणुका घोषित झाल्या आणि चर्चेत असलेल्या MIM मध्ये असा राडा सुरू झाला। कुठे उमेदवारांवर हल्ला तर कुठे मारामारी, आणि तीही पक्षाचे सर्वेसर्वा ओवेसींसमोरच। यामुळे सुरुवातीला फॉर्मात असलेला हा पक्ष आता कुठेतरी बॅकफुटवर आला असल्याचं चित्र आहे आणि याची पक्षाच्या नेत्यांनाही जाणीव आहे। त्यामुळे MIM नं आता प्रचाराचा धडाका सुरू केलाय। शहरात असदुद्दीन ओवेसी आणि अकबरुद्दीन ओवेसी हे दोन्ही नेते सभा घेत आहेत। थेट गल्लीबोळात प्रचाराला सुरुवात झाली आहे। खुद्द ओवेसींनी इच्छुकांची माफी सुद्धा मागितली आणि तीही जाहीर सभेत। तर पक्षाचे इतर नेते मात्र पक्षात बंड नसल्याचं रेटतायत। हे सगळं आमच्या विरोधकांनी आणि मीडियानी केलेलं कारस्थान असल्याचा त्यांनी आरोप केलाय। 6 महीने पहले 1.5 लाख लोगों ने पतंग उड़ाए हैं। 1.5 लाख लोगों ने, उसमें से 1-2 बच्चे ने यूं यूं कर डाला तो तुमको मसाला मिल गया। अरे कुछ नहीं, भाई है हमारे भाई, वो एक थप्पड़ मारेंगे, हम एक थप्पड़ मारेंगे, फिर गले मिलेंगे और चलते फिरते MIM पार्टी में इच्छुक उम्मीदवारों की एक फौज थी और पार्टी के अंतर्गत जो आप मारधाड़ की बात कर रहे हैं उसमें कोई सच्चाई नहीं है। कित्येक ठिकाणी प्रचार सभा करताना ओवेसींना काळे झेंडे सुद्धा दाखवण्यात आलेत। नाराजांमुळे पडलेलं खिंडार MIM कसं बुजवणार यावरच पक्षाचं भवितव्य आहे। MIMच्या विरोधात नाराजांचा मोठा प्रचार सुरू आहे। त्यामुळं होणारं नुकसान टाळण्यासाठी ओवेसी सारखे नेते सुद्धा गल्लीबोळात उतरले आहे। आता गल्लीबोळात उतरल्यानंतर कितपत नुकसान कमी करण्यात ओवेसी बंधूंना यश येतं यावरच MIMचं औरंगाबादमधील भवितव्य अवलंबून असणार आहे। बंडखोरीला शमवणं MIM ला शक्य झालं नाही, मात्र आता मतांची फाटाफूट रोखण्यात यश मिळवलं तरच पक्षाचं आव्हान कायम राहणार आहे। अन्यथा MIMचं महापालिकेत मोठं होण्याचं स्वप्न भंगणार यात वादच नाही। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।